तुम्ही इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन यांच्या मार्फत तुम्ही आज आपल्या देशाला रिप्रेझेंट करताय. कसा एकंदरीत तो अनुभव आहे? काय नेमकी ही पद्धत असते? म्हणजे अगदी सामान्य आपले जे प्रेक्षक आहेत, नाही काही गोष्टी त्यांना माहिती आहेत याबद्दल, तर काय सांगाल? अतिशय सुंदर अनुभव होता हो. ICCRचा माझा. एकतर अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते आपल्याला, की आपण आपला देश रिप्रेझेंट करतो. खरंय. त्यात ग्वातेमालाला जे आम्हाला ज्या वर्षी बोलवलं होतं, त्या हं. वर्षी कल्चरल रिलेशन आपलं आणि दुसऱ्या देशांचं कल्चरल रिलेशन हा त्याचा विषय आहे. हं. तर त्या कल्चरल रिलेशनला 50 वर्ष पूर्ण झाली होती. वाह! आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला हं. 75 वर्ष पूर्ण झाली होती. हं. आणि असं ते अ, नाही, माझ्या मते ग्वातेमालाला 50 वर्ष झाली होती, आपल्याला 75 आणि रिलेशन्सला 25 बरं. असं हं. ते होतं आणि त्याच्यासाठी मला सांगितलं होतं. खरं सांगते तिथे गेल्यानंतर मला कळलं, की आपण सहज बोलताना वाक्य बोलून जातो, की नृत्याला भाषा नसते, कलेला भाषा नसते. हो. पण ते अनुभवलं मी, अच्छा. की कलेला भाषा नसते म्हणजे यू डोंट स्पीक स्पॅनिश, हं. बट यू आर स्पीकिंग कथ्थक्स लँग्वेज अँड दे अंडरस्टँड दॅट लँग्वेज. सो खरंय. दे अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ आर्ट. आणि इतका अप्रतिम रिस्पॉन्स. हं. आणि बाहेरच्या देशांमध्ये आपल्या संस्कृतीला, आपल्या संगीताला किती महत्त्व आहे. हो. आपल्याला ते कुठे बघतात हं. याची जाणीव होते. दुसरी गोष्ट आपल्याकडचं असलेलं साहित्य, आपल्याकडे असलेल्या 64 कला ज्या म्हणतात त्या खरंच आहेत, की हो. आपल्याकडे शास्त्रीय नृत्यशैली म्हटलं तर 8 आहेत. म्हणजे बरोबर. शास्त्र सांगणाऱ्या शैलीच 8 आहेत. हं. पण त्यांना साथ करणारी अनगिनत वाद्य आहेत. त्या अनगिनत वाद्यांची अनगिनत भाषा आहे. आणि अ, आपल्याकडे साहित्य तर बेशुमार आहे. खरंय. म्हणजे कारण आपल्याकडे देवताच एवढ्या मानल्या आहेत, की त्यांच्या प्रत्येकाच्या जर गोष्टी म्हटल्या, तर त्या कमाल आहेत. आणि त्याचा अनुभव म्हणजे अगं असं व्हायचं, की कार्यक्रम अनाउन्स केलेला असायचा. 6:30चा समजा कार्यक्रम आहे, तर 6:15 पर्यंत थिएटरला कोणी दिसायचं नाही आणि असं भीती वाटायची. कारण बरं. कोण सोनिया परचुरे तर कशाला माहिती ग्वातेमालामध्ये कोण काय होय. कशावरनं येणार आहे? ऑन बरोबर आहे. व्हॉट बेसिस दे हॅव टू कम? बट दे कम ओन्ली फॉर इंडियन क्लासिकल डान्स और इंडियन क्लासिकल म्युझिक. दॅट इज हं. सो अमेझिंग. दॅट इज सो प्राउड मोमेंट फॉर अस. खरंय, खरंय. आणि अक्षरशः 6:15ला काही नाही आणि 6:30ला वेन curtain used to open, the hall used to be like full of audience. वॉव! आणि असं की वाव, एवढे लोक मला बघायला आलेत, व्हॉट इज दिस, असं व्हायचं. खरंय. आणि अत्यंत सिन्सिअरली, कुठे कोण फोनमध्ये बघतंय, एकमेकांकडे बघतंय, खातंय बितंय, काही नाही. आणि हं. नॉन बायस्ड, फक्त आर्टसाठी आलेली लोक. सो इतका सशक्त ऑडियन्स मला अनुभवायला मिळाला. हं. त्यांना काय होरी काय माहिती नाही, त्यांना कृष्ण राधा माहिती नाही. ते इंग्लिश पण बोलत नाही, फक्त स्पॅनिश बोलतात. स्पॅनिश. सो आम्ही मधलं सगळं जे निवेदन आहे ते स्पॅनिशमध्ये करत होतो. अच्छा. हं. येस. तुला सांगते, एल सॅल्व्हडोर सारख्या देशामध्ये त्यांचा कल्चरल मिनिस्टर म्हणजे आम्हाला घ्यायला पण इतकी तिथे कमी यासाठी लोक कार्यरत आहेत, म्हणजे हां. असं कल्चरल वगैरे ह्याच्यासाठी. हां. म्हणजे कल्चरल मिनिस्टरच आम्हाला घ्यायला आले होते आणि ते सगळं काम ते एकटेच करत होते. म्हटलं, अहो तुम्ही, तर ते म्हणले, मी नाही, म्हणजे मी कल्चरल डिपार्टमेंटचा हेड आहे. म्हटलं, हो. बापरे, मलाच एकदम गडबडायला झालं. म्हटलं, तुम्ही का मग सगळं करतात? नाही म्हणले, वी हॅव लेस मॅन पॉवर, सो वी हॅव टू डू ऑल द अरेंजमेंट्स. बरं. आणि इतकं काय म्हणतो आपण, इतकं हंबल पद्धतीने ते सगळं, बिकॉज दे रिअली अप्रिशिएट युअर आर्ट. दे रिअली रिअली रिस्पेक्ट युअर आर्ट. आणि बाहेरच्या देशात रिस्पेक्ट मिळतो वगैरे असं कथन मी ऐकलं होतं, पण ॲक्च्युली मी तो अनुभवला. जस्ट वॉव! की एक आई वडील आले होते असे, म्हणजे हां. हो. एका तर आम्ही ठिकाणी परफॉर्म केलं, तर त्यांनी आधी त्यांच्या देशाचं बरं. राष्ट्रीय गीत हं. वाजवलं आणि नंतर त्यांनी जनगण, त्यांच्याकडे त्यांचा ऑर्केस्ट्रा होता आणि त्यांनी इतकं सुंदर आपलं जनगण मन वाजवलं, इतकं सुंदर. म्हणजे मला असं वाटलं की जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता, ह्यातला जो भाव ह्यांना कसा कळला? खरंय. पण दारारा कसं कळणार ना भाव? तर राष्ट्रप्रेमाचा भाव एकच आहे ना शेवटी. बरोबर. आणि
जस्ट वाचतंय, जे सुरावट आहे ती सुरावट पोचली म्हणून ते पुन्हा रिक्रिएट करू शकले. वेगळाच अनुभव खूप म्हणजे वेगळा goosebumps. अनुभव. म्हणजे आणि मग ते imagine वाजवणारा करणं. एकाचे आई वडील आले आणि ते इतके म्हणजे त्यांनी असा हात त्यांच्या हृदयाशी माझा ठेवला आणि हा. म्हणाले की कसलं भारी. असं म्हणजे एक एक अशी रिॲक्शन जपून ठेवण्यासारखी. खरंय खरंय. या हृदयीचे त्या हृदयी म्हणतात तसं. आणि कलेला हो, अर्थातच प्रश्नच भाषाच नाही. आणि म्हणजे मला पुढे सुद्धा तुम्हाला तेच विचारायचं की जसं म्हणतो आपण कलेला भाषा नसते, आपली कला ही सोल टू सोल कनेक्शन आहे, हो. आत्म्याचा आत्म्याशी आणि नंतर तो परमेश्वराशी. हो.